तर सूरज, आता हे जे दावे वकिलांकडून केले जात आहेत त्यातले काही महत्त्वाचे दावे समोर येत आहेत, याविषयी सांगा. विशेषतः मिळकतीबाबतचा जो मुद्दा कोकाटेंचे वकील उपस्थित करतायत त्याविषयी. नक्कीच कोकाटेंचे वकील रवी कदम यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तो म्हणजे 1989 मध्ये ज्यावेळी घरासाठी अर्ज केला होता त्यावेळी त्यांची जी मिळकत आहे ही कमी होती, जी जवळपास 2,500 ही प्रति महिना होती. मात्र ज्यावेळी 94 ते 93 ते 94च्या दरम्यान त्यांच्या मिळकतीत वाढ झाली आणि त्याच आधारावरती पुढे या संदर्भातला जो अहवाल आहे किंवा या संदर्भातले जे क्रॉस चेक आपण करतो हे सरकारकडनं करायला हवे होते, असा युक्तिवाद हा आता रवी कदम हे जे कोकाटेंचे वकील आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या संदर्भातले जे डॉक्युमेंट्स आहेत हे दिलेले डॉक्युमेंट्स त्यावेळी खरे ठरले होते, सरकारकडनं एक्सेप्ट करण्यात आले होते आणि त्याच आधारावरती ती घरं ही मिळालेली होती असा युक्तिवाद करण्यात आला होता. मात्र त्यानंतर तो ऑप्शन हा म्हणजे नंतर वाढलेल्या मिळकती संदर्भात कुठलंही पुढील प्रोव्हिजन्स हे त्यामध्ये नाहीये असं देखील स्पष्ट करताना ते आपल्याला सांगताना पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे एकूणच या संपूर्ण ह्याच्यात जो दावा बनावट कागदपत्रांसंदर्भातला केला जात होता त्यावरती रवी कदम हे युक्तिवाद करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वार्षिक मिळकत ही 89 ते 94 पर्यंत ग्राह्य धरण्यासंदर्भात कुठेही उल्लेख हा सरकारी दस्तावेजामध्ये नसल्याचं देखील म्हणतायत. त्याचबरोबर ती कोर्टाच्या निकालात कोकाटेंचा वार्षिक उत्पन्नासंदर्भात वर्तवण्यात आलेल्या अंदाजावर कोकाटेंच्या वकिलांकडनं आक्षेप देखील घेण्यात आलेला आहे. कारण ज्या पद्धतीने वाढीव रक्कमेवरती बोट ठेवलं जात आहे त्यावरती आक्षेप हा रवी कदम आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत. कारण ज्यावेळी ही घरं घेण्यासंदर्भातला अर्ज केला होता त्यावेळीची मिळकत आणि नंतरच्या मिळकतीमध्ये नक्कीच तफावत असू शकते, त्यानंतरचं राहणीमान हे देखील वाढू शकतं असा देखील दावा ते त्या ठिकाणी कोर्टात आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जवळपास 89 पासूनचे सुरू असलेलं हे प्रकरण आज आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये या ठिकाणी निकाली निघताना पाहायला मिळत आहे आणि त्यामध्येच कोकाटेंच्या अडचणीत या वाढ झाल्याचा पाहायला मिळत आहे. आता न्यायालयात युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाकडनं काय निर्देश देतात आणि त्या एकूणच निर्देशावरतीच पोलिसांची पुढील कारवाई ही देखील अपेक्षित राहणार आहे. मात्र युक्तिवाद हा जरी रवी कदम यांच्याकडनं केला जात असला तरी सरकारी वकिलांकडनं देखील प्रत्येक गोष्टींवरती बोट ठेवत जे घडलेल्या घटना आहेत त्याच्यावरती आक्षेप घेताना पाहायला मिळतं. अमोल. सूरज, ज्या प्रकारे आता ह्याच्यावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत, मंत्रिपद तर कोकाटेंनी गमावलेलं आहेच, शिवाय त्यांच्या आमदारकीवर देखील या सगळ्यातून गंडांतर येण्याची शक्यता दिसते आहे. तशा प्रकारची प्रक्रिया भविष्यामध्ये होऊ शकते. या सगळ्यावर त्यांचे जे स्थानिक राजकारण आहे तिथले जे कार्यकर्ते आहेत, जसं तो आत्ताच म्हणालास की मोठ्या प्रमाणावर त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी देखील दाखल झालेले आहेत आणि कोर्ट परिसरामध्ये देखील ते पोहोचलेले आहेत. कशा प्रकारे स्थानिक समीकरणं याच्यामुळे घडू बिघडू शकतात याविषयी सांगा. नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकाटे हे जुने नेते आहेत. जवळपास 4 वेळा ते या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच मंत्री म्हणून त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते राष्ट्रवादीचे मंत्री म्हणून त्या ठिकाणी गेलेले होते. मात्र मध्यंतरीच्या काळात जर आपण पाहिलं तर हाऊसमधला एक फोटो जो ते मोबाईलवरती गेम खेळत होते त्यामुळे ते त्यांच्यावरती विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे ते खातं सोडून आणि त्याच दरम्यान हे संपूर्ण प्रकरण बाहेर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात ज्यावेळी निकाल आला न्यायालयाचा त्यामध्ये त्यांना शिक्षा सुनावली. एकूणच ही संपूर्ण कारकीर्द पाहता राजकीय भवितव्य हे तर कठीण अडचणीचं आलेलं पाहायला मिळतंय. कारण न्यायालयाच्या एकूणच शिक्षेमध्ये 2 वर्ष आणि 10,000 दंड हा देखील त्या ठिकाणी शिक्षा सुनावलेली होती. त्यामुळे एखाद्या लोकप्रतिनिधीला जर का अशा प्रकारची शिक्षा सुनावली जाते 2 वर्षापेक्षा अधिकची तर त्याला त्या ठिकाणी त्याच्या आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा लागू शकतो. काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांचं एक उदाहरण मागच्या काही वर्षांमधलं असेल, काही महिन्यांमध्ये होतं. त्यांना देखील अशाच पद्धतीने त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र पुढील 6 वर्ष ही देखील त्यांना निवडणूक लढवता येणार नाहीये. त्यामुळे या संपूर्ण गोष्टीचा फटका हा त्यांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीला देखील पडू शकतो. इतकंच नाही
नाही तर नाशिकमध्ये कोकाटे हे नाशिकचे जे आमदार आहेत, गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी निवडून येतात, त्या ठिकाणी देखील त्या मतदारसंघावरती देखील त्यांचा परिणाम हा या निकालाचा होऊ शकतो. त्यामुळे एकूणच कोकाटेंची जी राजकीय वाटचाल आहे किंवा राजकीय कारकीर्द आहे ही देखील अडचणीची म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे एकूणच आजच्या या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. त्याचबरोबर ती रुग्णालय प्रशासनाकडून येणारा जो न्यायविषयक अहवाल आहे याच्यावरती देखील कोकाटे